कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे हा ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत असल्यामुळेच कोल्हापूरसह देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष पॅरिस ऑलिम्पिककडे लागून राहिले होते। 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्नील आता कांस्य पदकाची कमाई करण्यात यशस्वी झालाय। सुरुवातीला एका ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतूनच माघार घ्यावी लागलेल्या स्वप्नीलने आता देशासाठी कांस्य पदक मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। त्यामुळे अवघ्या कोल्हापूरसह देशाची मान उंचावली गेली आहे। स्वप्नील कुसाळे या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल क्रीडा प्रकारात 3 पोझिशनमध्ये तब्बल 451 गुणांसह ऐतिहासिक विजय मिळवलाय आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरलंय। स्वप्नीलचा अंतिम सामना पाहण्यासाठी गावातील सर्व मित्रपरिवार एकत्र स्वप्नीलच्या घरी जमला होता। पदकाची कमाई केल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला। स्वप्नील भारतात परत आल्यानंतर त्याची कोल्हापूरपासून अगदी गावापर्यंत जंगी मिरवणूकही काढणार असल्याचे स्वप्नीलच्या वडिलांनी सांगितलंय। मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा ध्वज आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। त्यासाठी जे पर्यावरण आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही। हा, आम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले, सारे माझे मित्र, नातेवाईक, आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू, या ठिकाणी जल्लोष करू। दरम्यान एकदा ऑलिम्पिकच्या दारातून परत येताना हार न मानता पुन्हा नव्याने तयार होऊन स्वप्नीलने नव्या जोशाने अतुलनीय कामगिरी केली आहे। ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नीलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा देत अभिनंदन केलंय। तर अख्ख्या कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।